दरम्यान या सभेच्या ठिकाणावरून थेट जाऊया, संदीप देशपांडे बोलतायत. खोटं आहे. आम्ही अनेक गोष्टी, किती ठिकाणी दुबार मतदार आहेत, किती ठिकाणी घुसडवलेले मतदार आहेत, हे सगळं आम्ही पुराव्यासकट दाखवलं. निश्चितपणे बातमी अशी ऐकली आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून अधिवेशन सुद्धा प्रिपॉन केलं जातं. मला असं वाटतं आमची मागणी ही होती की जोपर्यंत मतदार याद्या निर्दोष होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं इलेक्शन घेऊ नये. तर राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून आता रवाना झालेत आणि नेस्को सेंटरमध्ये ते थोड्याच वेळात पोहोचतील. राज ठाकरेंचा महत्वाचा मेळावा, मनसेचा आज महत्वाचा मेळावा तिथे पार पडतोय. राज ठाकरे या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी ते आता रवाना झालेत आणि थोड्याच वेळात ते गोरेगाव येथे पोहोचतील. थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काय बोलणार, पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर तातडीनं मेळावा त्यांनी बोलावला होता आणि आता हा मेळावा अगदी थोड्याच वेळात पार पडतोय आणि त्यामुळे अनेक अर्थाने हा मेळावा महत्वाचा असणार आहे. या मेळाव्यासाठी मोर्चे बांधणी आता सुरू झाली आणि बॅनरबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, देवेंद्र आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? देवेंद्र, आता राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून रवाना झाले असल्याचं कळतंय. सध्या काय तिथे घडतंय? दीपाली, मनसेच्या मेळाव्याला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानाहून गोरेगाव नेस्को इथे मनसेचा जो आज मेळावा पार पडणार आहे त्यासाठी रवाना झालेले आहेत. मनसेची सर्व नेते मंडळी जी आहेत ती या मेळाव्याच्या ठिकाणी आता सध्या उपस्थित झालेले आहे. मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. त्याचसोबत कार्यकर्ते असतील, इतर लोक असतील, या ठिकाणी उपस्थित होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की मतदार यादीतील घोळ असेल, बोगस मतदान असेल किंवा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आजचा हा सगळा मेळावा पार पडतोय. काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली होती आणि त्या घडामोडीनंतर आजचा मेळावा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय. राज ठाकरे जे आहेत ते प्रामुख्याने आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीची खबरदारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे या अनुषंगे मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या नेत्यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की अनेक आक्षेप त्यांनी उपस्थित केले होते, त्या संदर्भातली उत्तरं मिळत नव्हती आणि अशा याच्यामध्ये जर निवडणुका घेतल्या तर त्याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे आज राज ठाकरे जे आहेत ते महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत ते पक्ष पदाधिकाऱ्यांना करणार आहेत. राज ठाकरे जे आहेत ते आता शिवतीर्थ निवासस्थानाहून रवाना झालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते या नेस्को गोरेगाव इथे पोहोचतील आणि त्यानंतर या मेळाव्याला सुरुवात होईल. दीपाली, निश्चितच देवेंद्र, आपण पाहतोय की तिथे देवेंद्र मनसेकडून नेहमी जी बॅनरबाजी केली जाते त्याकडून विशिष्ट असे संकेत मिळतात आणि यावेळी सुद्धा तिथे बॅनरबाजी त्या पद्धतीनं करण्यात आले, त्यावरून एक विशिष्ट असे राजकीय संकेत सुद्धा आपल्याला मिळतात आणि त्यामुळेच राज ठाकरे आज काय नेमका बॉम्ब फोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद देवेंद्र या सविस्तर माहितीसाठी.